तुम्हाला सुद्धा मुलांना रोज रोज टिफिनमध्ये काय द्यायचा हा प्रश्न पडतो. चला तर मग निश्चिंत व्हा, हा एक प्रकार आहे ना तुम्ही देऊ शकता आणि मुलांना सुद्धा तो खूप आवडणार आहे. 2 वाटी साखर घेऊन ती मिक्सरमध्ये ना फिरवून अशी मस्त त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 3 अंडी फोडून घालायची आहे आणि ती सुद्धा मिक्सरमध्ये साखरेसोबत आपण फिरवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण साखर मोजली होती त्याच वाटीने आपण 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 टीस्पून चॉकलेट इसेन्स घेतलेला आहे. ज्या वाटीने साखर मोजली होती ती अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. 2 टीस्पून इथे मी कोको पावडर वापरलेली आहे. कोको पावडर नेहमी चांगल्या क्वालिटीचीच वापरायची आहे आणि आहे ना मिक्सरमध्ये आपण हे सर्व याची मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि पॅनकेक करायच्या अगोदर याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे आणि मग ज्या आकाराचे आपल्याला पॅनकेक हवे आहेत त्या आकाराचे आपण छोटे छोटे पॅनकेक यामध्ये घालायचे आहेत आणि मंद आचेवर झाकण देऊन पॅनकेक दोन्ही बाजूनी मस्त शिजवून घ्यायचे आहेत. पॅनकेक घालून झाल्यावर मी यामध्ये चॉकलेटची माझ्याकडे शेव होती ती घातलेली आहे आणि झाकण देऊन मस्त आता एक साईड आता शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त पॅनकेक फुगलेले आहेत. दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आहेत. आता हे आपण पॅनकेक आज चॉकलेटची करत आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण कोको पावडर टाकलेली आहे. जर का आपल्याला चॉकलेट फ्लेवरचे करायचे नसतील तर कोको पावडर न टाकता चॉकलेट इसेन्सच्या जागेवर तुम्ही व्हॅनिला इसेन्स घालून व्हॅनिला फ्लेवरचे करू शकता. एकदम स्पंजी पॅनकेक तयार झालेले आहेत आणि बाकीचे सुद्धा पॅनकेक मी अशाच पद्धतीने करून घेत आहे. थोडंसं बॅटर जास्त घालून मोठ्या साईजचे पॅनकेक केले की ते शिजल्यावर 2 पॅनकेकच्या मध्ये चॉकलेट सॉस लावायचा. मस्त घरगुती आपले डोरा केक तयार होतात. आणि उरलेला जो बॅटर होता माझा त्याचे मी असे छोटे मफिन्स ओव्हनमध्ये मस्त बेक करून घेणार आहे.